नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा व्लॉगमध्ये. त्या भाऊनी चष्मा घेतलाय. काय रे, विन्सन चेस ना? ओके ठीक आहे. तर असा विषय भारी दिसू राहिलाय. किती रुपयाला घेतला? 95 रुपये. 95 रुपयाला आहे. मागा लुक दाखव ना. तुझं याचं लुक बघा. बघ रे, घाल बाबा, घाल घाल. ए काय दिसेल का? चांगलं दिसेल का? नो, ही माझी 5वी ते 10वी शाळा, रेसिडेन्शियल हायस्कूल अहिल्यानगर. ही आमची शाळा होती 5वी ते 10वी. इकडे वर्ग होते 5वी 10वीचे. तर ठीक आहे, असं आहे. तुम्हाला मी दाखवली माझं तुम्हाला शाळा दाखवली नाही. तेव्हा मी म्हणजे ऑब्वियस गोष्ट आहे, मी आलो घरी. तर असा जबरदस्त 7 वाजताच निघलो होतो आपण. 7-8ला निघलो होतो. 7-8ला निघलो आणि पोहोचलो आपण 1-10:30ला. म्हणजे 3.5 तास लागले. रात्रीचा प्रवास थोडा हळूहळू करतो. दुसरी गोष्ट अशी, मध्येच एक इन्सिडेंट घडला की एक जण गाडीसोबतच खाली गेला होता. ते मे बी ड्रंक असेल, पिलेली असेल त्याने. तसंच गाडी खाली गेला होता. तो मीटियर होती. मीटियर आता तुम्हाला माहिती 195-200 किलोची गाडी. तर तिने हात केला. मग आम्ही त्याची ती 200 किलोची गाडी ओढून काढली बाहेर, नाही का. तर असा विषय झाला. तर मित्रांनो, दारू पिऊन काय गाडी चालवत नका जो, मॅटर होतो, नाही का. दुसरी गोष्ट अशी की जबरदस्त हे सुटलं आहे. मी सिटीतून आलो, बायपासने नाही आलो, कारण की माझ्यासोबत होता लॅपटॉप. तर लॅपटॉप म्हटलं बिझन म्हणून मी काय रिक्स घेतली नाही. बायपासने काहीच नाही थांबायला असं आडोस. म्हणजे फॉर एक्झाम्पल काही शेड म्हणा पत्र्याचं, किंवा काही पण म्हणा, दुकान म्हणा, त्याच्या आड कसं मग म्हणलं सिटीतून जाऊ. कारण की सिटीत कसं, सिटीतून दुकानं वगैरे आहेत. म्हणजे काही पाऊस जरी आला तर लगेच तिथे जाऊन थांबतं ते त्याच्या आड. दुसरी गोष्ट अशी की तिकडं होतं पुण्यामध्ये मोक्कार ऊन, तीव्र ऊन. इकडं नगरला आलो मोक्कार पाऊस आणि वटा वारं जबरदस्त मध्ये. म्हणजे येताना मी अक्षरशः बघितले होर्डिंग असतात का, होर्डिंग आपले वरती उंच उंच याच्यावर लावलेले असतात उंचीवरती, ते फाटलेत, ते पडलेत. आपल्या घरामागचं झाड पण पडलं. असं पॉईंटला असं झालं. म्हणलं रात्री निघालो आम्ही 7ला. म्हणजे मी खूप दिवसानंतर 7ला निघालो. एकटा निघायचो मी पहिले, पण आता होता एक जण सोबत म्हणून निघलो. म्हटलं नाही का 7ला. नाही तर तुम्हाला माहिती, मी सकाळी जातो, किंवा म्हणजे प्रेफर करतो मी जायला त्या टायमाला सकाळी. कारण की ट्रॉफिक नसती ना. आता इतकी ट्रॉफिक होती, बरं येडा झालो तुम्ही. म्हणजे कमीत कमी 1.5 तास मी पुण्यातच होतो. 1.5 तास पुण्यात म्हणजे पुण्यात सिटीमध्येच होतो. इतकी ट्रॉफिक होती, पर रस्ता भरून वाहत होता असं आहे. आणि सडन टेम्परेचर चेंज झालं. तिकडे होती गरमी, तसं की मी बोललो नाही तर आहे थोडंसं गारवा. पाऊस झाला आहे ना एकदम शिपकारा. आणि रस्त्यात कारेगावमध्ये लागला पाऊस. मरणाचे पाणी साचलेलं. म्हटलं लागतो आहे आम्हाला पाऊस. कारण की मी काहीच नव्हतं घातलं, रेनकोट वगैरे काहीच नव्हतं घातलं. होपफुली आपल्याला ते म्हणजे एक थोडा सारा असा होता की थोडी मदत त्याची होती. बॅगला ते कवर आहे नाही का, रेन कवर, सफारीची बॅग आहे. तर त्याच्यामुळे त्याला रेन कवर आहे. त्याच्यामुळे थोडंसं मग म्हटलं थांबलो मध्ये आणि ते लावून घेतलं सफारीचं रेन कवर. पण तरी पण टेन्शन होतं. पण शेवटी देवाची कृपा असल्यामुळं, कायम असल्यामुळं, देवाची कृपा असल्यामुळं आपल्याला काही पाऊस लागलाच नाही. पावसाचं काहीच लागलं नाही. त्याच्यामुळे मी देवाची खूप आभारी आहे. तर म्हणलं सांगून देऊ आणलं. आणि प्रवास काही दाखवलं नाही मी, कारण की पावसामुळं म्हटलं थांबणं काही योग्य नाही आहे, मध्ये थांबणं. तर असं झालं. जवळपास एकंदरीत 3.5-4 घंट्याचा प्रवास झाला. आणि ह्यावेळेस जरा टाईम जास्त लागला, कारण की तुम्हाला जसं की बोललो मी, ट्रॅफिक. आणि रात्री नाईटला जास्त गाडी मला म्हणजे पळवत नाही जास्त गाडी नाईटला. कारण की जे समोर येणारे जे गाड्या असतात त्यांचा असतो अप्पर. ते दुसऱ्यांचा विचार करीत नाही. अप्पर टाकलं का आपल्याला काहीच दिसत नाही व्हाईट लाईटमध्ये. त्याच्यामुळे मित्रांनो, तुमच्याकडे जर असेल गाडी अप्पर विथ व्हाईट लाईट, दुसऱ्यांना त्रास होतो. 100% त्याची काळजी घेऊन गाडी टाकली. प्रत्येक एक चप्पा मी बघितला. माझी शाळा बघितली, माझे जुने दिवस आठवले. ते जाणं, गेटवरती जाणं, रिक्षाला हात करणं नाही का, 5-10 रुपये घ्या म्हणून इकडे येण्यासाठी, ती गोष्ट आठवली. त्याच्यानंतर परत दुसरी ते चौथीची शाळा होती ती, महाराष्ट्र बालक मंदिर. तिथं पण म्हणजे थोड्याशा गोष्टी रिवाईज झाल्या मस्त हळूहळू. आणि मध्ये काय व्हायचं काय माहिती, मी प्रवास चालू करायचो आणि मध्येच झोन आउट होऊन जायचो. नंतर कळायचं हा आपल्याला लांब जायचं नाही का, थोडीशी घेऊ फास्ट. मध्येच हळूहळू चालवायचो, म्हणजे झोन आउट होऊन जायचो मी आपोआप. काय विचारत होतो काय माहिती दिवसाने. पण ते शाळा म्हणलं मग 2 मिनटं घेऊ म्हणलं, आणि ते शाळेचं शूट करून घेऊ. इथे या शाळेत होतं म्हणून जरा बरं वाटलं मला.
आणि तिथं आता नवीन कन्स्ट्रक्शन झाले, पहिलं असं नव्हतं, ते थोडंसं जुनं होतं. पण ठीक आहे, भारी होती ती शाळा, मस्त होती. पण केलं म्हणलं पहिले यांच्यासोबत थोडंसं वार्तालाप करूयात. जेवण होतं आज कोबी मस्तपैकी, रस होता, केसर आंब्याचं, मस्त खाल्लं तू, पोळी खाल्ली, बरं वाटलं. आल्या आल्या लाईट गेलेली होती, कारण की ते वादळामुळे विषय झाला तर लाईट आली. चला म्हणलं शूट करून घेऊ, चार्जिंगचं थोडं टेन्शन आलं होतं. मग लाईट आली लगेच म्हणलं हे करून घेऊ, कारण ते शूट करून घेऊ म्हणलं. चार्जिंगचं मग काही नाही, रात्रभर लावून देऊ. तर जवळपास असा प्रवास झाला. ऑलरेडी थकलो आहे मी, कारण की शेड्यूल इतकं बिझी चालू होतं. आणि हां, इथपर्यंत आला असताना तुम्ही जर व्हिडिओ नसेल बघितला आपला तिकोना फॉर्टचं, तिकोना किल्ल्याचं, तर प्लीज बघा, तुम्हाला 100% आवडून तो. आणि मला वाटतं आजचा रिव्ह्यू आपण इथपर्यंत खूप झालं आहे. प्रवास झाला आहे, परत वर्क पूर्ण ऑफिसचं काम करून प्लस प्रवास केला आहे आपण 150 किलोमीटर असं जवळपास. आणि यावेळेस कुठे थांबलो पण नाही नाश्त्याला, म्हटलं जाऊ टॉप टू बॉटम पावसामुळं. ठीक आहे, काय हरकत नाही, इथपर्यंत थांबतो आणि पुन्हा भेटतो. काळजी घ्या, बाय बाय, जय श्रीराम.